नमस्कार मंडळी आणि आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे ना. आता मी आलो आहे इथं आबाच्या शेतात. हे बघा आबा आहे तिथं आणि आबाने घराचं बांधकाम काढलेलं आहे, कारण त्यांचं जे मूळचं घर आहे ते रेल्वेमध्ये गेलं आहे. आणि आता आबा ह्या ठिकाणी बघा शेतात त्यांच्या घर बांधत आहेत मस्तपैकी. आणि आलो मी आता आबाकडं, बघूयात आता आबा काय काय म्हणालेत, कसे कसे सल्ले द्यायलेत बघूयात तिथं मिस्त्रीला. नाही त्यांना काय माहित असते फक्त ही खड्डे एवढे, ही कॉलमची जी आपण भरले का ही एवढे, ही सेफ्टी टँक थोडं खाली असते. आबा काय म्हणतो? ही का बांधकाम चालू आहे. हां ही बुद्धच देऊन टाकलं. होय. हा आपण काय ना नुसती किल्ली घ्यायची. हां किल्ली घ्यायची म्हणा की नुसती. सगळे साहेबांनी करून द्यायचं. हां हा कधी चालू केलं? काय भेट नाही गाठ नाही. मी तुम्हाला बोलवालोय परत तुमचंच काम सर ना. आता मी तर काय करणार, सकाळी आवरून तुम्हाला फोन केला हां आणि मग काय मी बी म्हणलं चला जाऊ, म्हणलं आबाला भेटून जीव आता. हा आबा काय आता बांधकाम बंगला म्हणल्यावर काय नादच आहे. कशाचा बंगला आलाय, आपण राहताव का जाता बंगला बांधीस तू. हे, तो मला जात ना पुढे. जाता बघा की आता काय आपलं काय हो. हा नाशिवंत देह जाणार सगळं आयुष्य खातो काळ सावधान. सावधान. जात नाही तर पण आबा कुठं. हा कशा जाऊ दे, कशा जाऊ दे. हा तेच की. ही जी खड्डा आहे ना, होय विराडा व्हायला तुम्हाला. कायच माहित नाही, संपर्कच नाही किंवा आबा आपला किती दिवस झाला आता. हो आबा. आबा हा, ही काळी मातीचा किंवा सगळी किती फूट आहे खाली? खाली 20 फूट खोल आहे काळी माती. मग 20 फूट म्हणल्यावर ही कसं केलं मग? ही काय केलं आता नेमकं ही ही? काय केलं, ट्रॅक्टर उसवणाचं आणलं आणि त्याला होल पाडलं. हा किती फूट? ती 20 फुटापर्यंत नेलं, मुरमालाच नेलं आपलं क्रिशिंग सारखं. किरसिंग सर. हा हा ते तेवढं खोल नेलं आणि तिथून भरून आणलं ते कॉलम टाकून. अहो असं केलंय होय. हा तरी म्हटलं मी माती तर आबानं कसं ऍडजस्ट केलं असं बाबा इथं म्हणलं. म्हणजे ही जी गोल दिसते ती खोल खाली 20 फूट आहे. 20 फूट खोल. एवढ्याच आकाराचं का? हा हा, बरं आहे की मग. आणि ही किती किती होणार ही कॉलम किती येतं? ही 16 कॉलम आहे. बर हा 16 कॉलम. हा हा. मग वरच्या मजल्याचं काय आहे का वरचा मजला तुरतीला चाल खाल्ला. सोडायची फक्त? आणि ही जर दामा आला हा तर वरचा बी लगटच. लगेच हा 2 मजलीच्या हिशोबानंच केलंय. 2 मजलीच्या 3 मजलीच्या हिशोबाचा आहे. बर बर. हा मग आबा किती किती गुत्त दिला का कसं कसं गुत्त आहे? दिलंय. कितीला? ही 25,51,000. बाबा बाबा बघून बघून आबा चांगलं मग दणका दिला. हा हा, काय करावं, लेकरा बाळा राहायलाच नाही तर काय करणार. हायवे इकडं. हा हा काय हायवेच्या शेजारी आबाची जमीन, आबाचं घर. हा आता डिकुळीला जाऊन घेतो की आणि 5 एकर रान. हा हा ए मग काय तर 6-7 लाखाला आहे तिथं. बर बर. हा मग काय आयुष्याचा. हा? हा आपण तिकडेच राहाय. हा हा न मग आम्हाला सोडून जाता काय तिकडून? नाही कुठं म्हणाला? कुठं म्हणाला? डिकुळी. बर हा लय मग अवघड आहे. मग लांब जातो का की आबा तुम्ही आमच्यापासून? ये जा करणार. हा 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 गाडीवर न्यायचं पोराला. शेताला. हा हा मग राहायला इथंच. राहायला हा मग बरं आहे. मग आम्हाला सोडून जाऊ नका फक्त. नाही जात. हा हायवे आबा इथं हायवेच्या कडाला एक तुमचं एक हॉटेल टाकावं म्हणाला, टाकू घे. भाग्यश्री सारखं. टाकू घे. इथं घर, इकडं पुढे लगेच हॉटेल. हा तिथं ते अजून 2 नाळे आणून टाकून मुरुम भरून तिथं करायचं आहे तीन. हा हा न मग लगे आबाचा हॉटेल म्हणून लगे फेमस लगेच. इथं पाटील लावायच्या ज्योतिबा नगर म्हणून अगं. बापाच्या नावानं. हा हा न मग मग काय मग आयुष्याचा. हा बरं आहे मग. ज्योतिबा नगर. ज्योतिबा नगर वडिलाचं नाव ज्योती होतं. हा मग ज्योतिबा नगर म्हणून इथं नाव टाकायचं, पाठी करायचे. बर बर बर. बघा आबाच्या वडिलाचं नाव ज्योतिबा होतं, तर इथल्या परिसराला ज्योतिबा नगर आबा नाव टाकणार आहे. हा आणि हे काय धाराशिव सोलापूर बायपास तुळजापूरच्या जवळचा हे तर आबाचं घर बी बायपासच्या रोडला. आबा हा. हॉटेल टाकूच आपण. हा, टाकू घे. हा. टाकू. कशी भाग्यश्री कशी ती हे, ती बघू आपण. अहो आपण दोघं असल्यावर सगळं फिकच पडतं. हा मग काय विषयच हा. नाही. जाळंदूर संकटच संगच काढायचा. दाखवा अजून घर पुढचं कसं कसं आहे ते. या घे. ही भावाचं आहे का आबा तुमच्या? इकडं तुमचं आणि इकडं भावाचं. हा भावाचं. हे असं होणार का तुमचं? हे असं चौकोन? हे आता
असं आडवं उभं भीम पडणार नवा आता ही चौकन असं गोल असं 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 होणार होणार असं होणार का? हा हा तुमचं बी होणार तिकडं हा, तसं हा एवढं खोलच आहे तर विलाज नाही काय करा होय की मातीच आहे तेवढी हा हा लय जमीन बी भारी आबा तुमची मग अहो तुम्हाला म्हणलो तर मी काय सांगायचं आहे, हे मिळत नाही वस्तू होय हो पण आता ही इथून तिकडं न्यायचं लय अवघड इथलं अवघड इथं आहे. जवळ जर असतं का हा 9-10 किलोमीटर न्यायचं म्हणल्यावर परवडते का तेवढं हा सांग हा भारी व्हायले आबा हम्म. लय नंबर आहे का हम्म. आबा हा मग आता घर तर बांधाला मग आता पार्टी फिरटी कधी काय ही जरा अर्ध येऊ द्या की हा अर्ध आल्यावर करू गे बकऱ्याचं कधी आहे मग बकरं ह्याचं पाणी उजविताना हा, मग तेच लक्षात आहे बकरं बी आहे आपलं एक म्हणलं हे बघ पाणी उजविताना तेच करायचं हा. हा अगोदर थोडं गोड करायचं लेकर जीव करायची आणि मग आणि पुन्हा पुन्हा तडाखा द्यायचा मग आपला कालवा पण बस. गोंधळ चालू हा बरं मग आज काय गुरुवार बी आहे हा. जरा माझं काम आहे धाराशिवला चाललोय मी बर 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 थोडं काम आहे मग तेवढं काम करून येतो हा आणि उद्या शुक्रवार आहे उद्या आपलं आज भोगी बी काय ती ही बी आहे काय म्हणते त्याला? तिकरात आहे हा त्यामुळे नको आज बर 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 गुरुवारच आहे ना त्याच्यामुळे मेन हा हा मग जाऊन येतो जरा धाराशिवला काम आहे बर 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 मग आलं की उद्या आपलं करू बेत करू बी. लय दिवस बी झाले बर 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 आता काय इथं शेड सुद्धा इथं सुद्धा आपला बेत होता आता काय हिथं बी टेन्शन ते- हिथं बी तेरं शेड तरी चालतं. तुमचा का त्या लोकांचा आहे आपला आहे मग काय ना ती आता भावाचा आहे आता बिंदास्त इथं कधी बी आणि हा, party करा. बस. आता काय उग हुडकत बसायचं नाही कोणाचं शेड नाही 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 इथंच करायची पार्टी हम्म बघू उद्याचं नियोजन काय होतंय ते हॉटेल म्हणलं हॉटेल नाही तर डायरेक्ट इथंच आपलं शिजून हा. खाऊ. हा हा नाहीतर मग आता ते जरा सुखा दुखात आहे थोडं तुमचं आपल्या हॉटेलला भागू एवढी वेळेस बर बर पुढल्या वेळेस करू इथं. बर 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 हा? बर बर मग येऊ का जाऊन मी होय घ्या काळजी घ्या बा व्यवस्थित बांधून मग हा, हा. आता गुत दिलंय म्हटल्यावर फक्त नजर राखावं लागतं मग चांगलं नजर हे चुकलं की सांगावं लागतंय अजून मधून दुसऱ्या बी इंजिनियरला दाखवा हा एकाची त्यांच्यावर विश्वास ठेवून बसून नाही 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 हा दुसरा बी आणाचा दाखवायचं कसं कसं चाललंय काय नाही ते आहे की काक्रंब्यात एखादा मिळालं तर बघू त्यांच्या आहे की आहे मग आपला मित्र आहे की येतं एक दिवशी बोलवतो गपचूप आपला आणून दाखवू को इथं का काय हा चुकलं हा होय की. हा. म्हणजे कसं असतं आपल्याला काय कळतंय कळत नाही हा. आपण नुसतं बघणार हा भारी दिसाली एवढंच आहे का नाही हा आपली गावातली टाकी अशीच झाली होती भारी दिसाली म्हणली इंजिनियरला आणून दाखवलं चुकीची होती हा. पाडायला लावली गुत्तेदारला हा तेच आणि करावं लागतं. दुसरी पुन्हा टाकी दुसरी उभा करायला लावली हा असा विषय असते ती तर ह्याने बी ती संडाचा टँक झाला म्हणली हा मी म्हणलं एवढ्यावर मी बांधू देत हा खोल घ्यायचं होय की तू 10 वर्षात भराचा बांधाला का होय की होय अजून मी जिवंत आहे त्यावर ती भरावं बरं बघा हाय का तसं नाही म्हणून ती खांदाला आली. बरं केलं की चालतंय घ्या व्यवस्थित घ्या घेतो. उद्या जाऊ मग हा बर 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 तर आता मी आबाला इथं भेटलेलं आहे आबा आपलं काम बघत आहेत त्यांच्या शेतामधलं घराचं बांधकाम चालू आहे आणि आता मी धाराशिवला निघालोय धाराशिवला जाऊन मग तिथलं थोडंसं काम बघून मग पुन्हा माघारी वापस येतोय